नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मोठे, माझा मित्र शेतकरी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आता मुक्काम पोस्ट मलिकपेठ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक तरुण मुलगा शेळ्या राखत आहे, त्याच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा की? सुरेश मदने। बर, मदने साहेब, आपल्याकडे शेळ्या किती आहेत सध्या? 5 आहेत। 5 आहेत का? बर, 5 शेळ्या किती दिवस झालं तुमच्याकडे आहे त्या? आता 2-3 वर्ष झालं। 2-3 वर्ष झालं का? बर, सुरुवात कशी केली शेळी पालनाची? सुरुवात काय ना, आपण एक आणली आधी। बर, तेव्हा आपल्याला पुन्हा छंद लागला। बर बर, एक शेळी केवढ्याला आणली होती? 9,000 आणली ती। 9,000 रुपयाला? शेळी लोकांच्या आपल्याला नाद लागला। 9,000 रुपयाला एक शेळी आपण आणली? शेळी सडीच? बर बर, म्हणजे तिच्या माग पिलू नव्हतं, दूध देत होती? दूध देत होती। आणि 9,000ला आणलेली परत गाब गेली का तुमच्याकडे? गाब गेली दुसरी शेळी। बर बर बर, त्या एका शेळीपासून तुम्हाला छंद लागला। आता शेळ्या तुमच्याकडे किती आहेत एकूण? आता आमच्या एकूण 5 शेळ्या। तुमच्याकडे 5 आहेत ना? आणि जोडीदाराच्या बाकीच्या? बर बर बर। आता 5 शेळ्यामध्ये तुमच्याकडे जास्त दूध देणाऱ्या शेळ्या किती आहेत? जास्त देणाऱ्या शेळ्या आता 3 आहेत। 3 आहेत का? बर, दूध देते ते किती होती सांगा? 1.5 लिटर एका टायमाला। एका टायमाला 1.5 लिटर? गावातून काढून घ्यायचं। बर, मग एका टायमाला जी 1.5 लिटर दूध देते त्या शेळीची पिलं जबरदस्त होत असतील, मोठी मोठी। बर, ह्यांना काय पिली आहे हिडो काढ पिली तो पिली। हा, तो आली पिली ही महिन्याची पिली ती। ही 1 महिन्याची आतली पिली? महिना झाला नाही। ही तांबड दिसते, तांबडी पडेल पलीकडे तांबड गेलं ना? ही 1 महिन्याच्या आतला आहे का? पिली जन्मल्यावर आणताय किती दिवसांनी? जन्मल्यावर काय पिली चारा खाली जाणार नाही, खाली जाणार नाही। बर बर, 1 महिन्याचं पिल्लं आहे ती? हा, अजून महिना व्हायचा आहे। बर, ती नर आहे गाई? दोन्ही नर आहेत? ती जरा मोठं दिसतंय, पलीकडे बारकं दिसतंय जरा, बारीक मोठी जन्मली आहे ना? आता हा, छान दिसतंय, मोठं दिसतंय, चांगलं टणक दिसतंय। 1 महिन्याचं आहे ना? महिन्याच्या आतलं? आता ही शेळी जी आहे ना आपली, 1.5 लिटर दूध देते म्हणतात, सकाळी 1.5 आणि संध्याकाळी 1.5। संध्याकाळी 1 लिटर, म्हणजे दिवसाचं 2.5 लिटर, बरोबर आहे का? दिवसाचं 2.5 लिटर दूध देते। मग तुमचा हिजा चारण्याचा क्रम कसा असतो? म्हणजे नेमकं काय काय खाऊ घालता ह्यांना? काय काय खाऊ? मका रोज दिवसभर आपलं फिरवणे, रोज संध्याकाळी मका किती ठेवतात तरी? मका 1 वंजळ असते। 1 वंजळ बर? रोज संध्याकाळी का? रोज संध्याकाळी। घरी गेल्यावर चारा नाही, पेंड नाही, काय नाही? मकाच पूर्ण मका, भरडा बी नाही? पूर्ण मका। बर, आता अशा 1.5 लिटर दूध देणाऱ्या शेळ्या 3 ज्या आहेत त्या तिन्हीच पण दुसरं काय नाही? त्यांची खरेदी कशी केली ती बी सांगायची जरा। ती काय समजा 9,000 आणल्या महिन्या फरकावर। बर, ती गाभण आणल्या? ही सडी आणली? एक सडी आणली होती। बर बर, एक सडी आणली ना बाकीच्या गाभण आणल्या? ही आणलेली 15,000 आणली ही पाठी। ही 15,000 आणली? हिची खरेदी कधीची आहे? ही मागच्या आठवड्यात। मागच्या आठवड्यात? बरं, ही 15,000ला आणलेली शेळी जरा वयानं थोडी कशी वाटते? काय वयानं मध्यम आहे? मध्यम आहे काय? किती महिन्याची गाभण आहे? आता 5 महिन्याचं चालू आहे। 5वा महिना चालू आहे काय? शेळी लय मोठी दिसती पण। मोठी शेळी। बर बर, त्या मालकानं काय सांगितलं किती लिटर दूध देते किंवा पिली काय? मला काय तर बोलला शेळी होतं, त्याला गरज पैसे निघले 15,000ला ना? हा, पिली 3 देते, 4 देते, 2 देते, असं काय? तसं काय बोलला त्याला, कशा तर बोलले त्यांना विकली। बरोबर, आपण त्याला काही नाही म्हणलं, ती दिसते आपल्या पसं पडली, आपण शिल्ली। बरं, हे बी केलं, पुन्हा पलटी मारतील लगेच, डोळे फिरते तसं ना लगेच, पुन्हा आपण लगेच उचलली बोलले लगेच। बर बर बर, आता बाकीचे जे 1.5 लिटर दूध देते त्या ती बी शेळ्या यायलेल्याच आहे त्या का? ते आता गाभ आहे, त्या गाभण आहे त्या का? एक झाली। बर बर, कुठली शेळी मागाशी म्हणला की जास्त दिवस दूध देते? मोठी पडायली एकदम पलीकडली? हा, साली पुढे 4 दिवस आटते फक्त। 4 दिवस आटते कधी तरी? म्हणजे थोडक्यात शेळीचा गाभणचा कालावधी असतो 5 महिने 5 दिवस, बरोबर आहे का नाही? मग ह्याच्यात शेळीच ही आपली जवळजवळ ह्यातले 4 महिने बंद केलं, आटत नाही शेळी। बर, शेळी आटत नाही, म्हणजे 4 महिने 25 दिवस दूध देते असं म्हणायचं तुम्हाला? 4 महिने 25 दिवस दूध देऊन 4-5 दिवस आठवले की परत तेवढंच दूध देते? तेवढं म्हणजे किती देते? तिला दूध निघतं 1.5 लिटर एका टायमाला? एका टायमाला?
जरा जवळ जा म्हणजे धरू देईल का आपण तिची कातन बितन बघू एवढं दूध देते म्हणल्यानंतर किंवा मग तिची खान बिन म्हणजे पिली ही मागं ठेवली का मग तुम्ही एवढं झालीच नाही ती पाठर झाली बोकड होती लगेच अरे असं आहे. नाही झालं तिला बोकडं झाली ती काय बोकड होती तिला बरं दोन तीन बोकड होती 3 बोकडं देते बरं कारण मनानं शेळ्या आटते त्या बऱ्याच बरं पण ही शेळी तुमची आटत नाही शेळी. आटत नाही आणि विशेष आहे की 4 दिवस आटवून परत काय करताय भरपूर दूध देते 5 वेली की हीच आहे ना ही शेळी आणि बघा मला दाखवतो मी सारखं असं म्हटलं सारखं असं मला दाखवतो आपण बरोबर आता वेळेला झाली म्हणताय ना अजून टाइम आहे तर टाइम आहे तारीख महिने की आता हिचं दूध काय करता घरीच वापरतो खायला खायला वापर चांगलं लागते बरं चांगलं वाजच काय मारत नाही बरं नाही शेळ्यांचं दूध तर खायला काही एकच काय नंबर आहे शेळ्यांचं जरा चिकन निघते काय शेळ्यात गाभण असल्यावर ना हा 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 हे चिकन निघत नाही ह्याचा हिचं चिकच निघत नाही त्यांच्या दूध निघते पांढरशे पडत बरं पण वाज येत नाही त्याचा बरं 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 त्याला शिळी माथ्यात झाली ही तरी म्हातारी झाली मग शिळी वय झाली शिळी तिची 10-12 येत झाली ती 10-12 येतं झाली खरं आहे पण हिच्यात पाठ झाली ना हिला विशेष वाट वाटत झाली नाही हिला बोकड होती ती प्रत्येक येताला मागच्या वेळी 2 बोकड झाली त्या मागच्या 3 झाली बरं आता हे आता काय नाही म्हणजे तुमच्याकडं आल्यापासून हिला बोकडं जायची बोकड जायची पाठ झालीच नाही हिला किती वर्ष झालं तरी आपल्या त्यानंतर 5 वर्ष झाली आम्ही म्हणजे शेळी पालनाची सुरुवात हिच्यापासून जेवण झाली. झाली हिच्यापासून बरं हिच्यापासून झाला फायदा आपला ही काय आता मध्ये आली 5 मिनिटं आम्ही आणली आता आपलं बोकड जास्तीत जास्त किती किमतीला जातं तरी आपलं बोकड जाते 10,000 पुन्हा 10,000च्या पुन्हा किती महिन्यात जातं ही काय 3 महिन्यात जाते लगेच आपण 3 महिन्यात हा लगेच का बरं 3 महिन्यात 10,000ला म्हणजे चांगली किंमत आहे सगळ्यात आपण तसं त्याला फरक असते पण अं, त्याला पेंड असते मका असते फक्त शाळा पेंड नसते बरं 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 बोकडांना बी खोराक असतंय म्हणा पेनिक असते बरं बोकडाला खायला असते आता सध्या आपल्याकडं किती येते बोकडं आता 2 बोकड ती बारकी असते मध्ये असं आहे काय मग आता बेण्यासाठी ह्यांना मग आता नवीन आणलं नवीन आणायचं. बाजारात हा बरं बरं असं काय विशिष्ट जात वगैरे काय त्याच्या मागे गेलं नव्हतं हे की नाही नाही आपण गेलो मग म्हणजे जे आपल्याला मिळेल त्या पद्धतीनं असं वाढवत गेलं असंच ना हा असं पण राव हे जो विशेष आहे 5-6 वर्ष झालं हिनं पाटच दिलं नाही प्रत्येक याताला बोकड दिलं आणि जास्त दिवस दूध देते अजून जास्त करायचं 4 हा अजून काय विशेष काय कोणाला करायचं झालं तर काय सांगचा अनुभव तुमचा आपण जी करत त्यांना सांगायचं ना काय काय करताय ते तर सांगा विशेष काय तुमचा दवाखान्याला खर्च नुकसान काय नुकसानच काय नाही दवाखान्यात काय नाही अरे आपण टायमाला बघतो जेव्हा वेळ येतो वेळेवर शिळी किती दिवसांना लावता तरी गेल्या वर्षी आपण 2.5 महिन्यात लावतो 2.5 महिन्यात काय 2 महिन्यात लावतो आम्ही लावतो मला बरं 2.5 महिन्यात लावायची म्हणजे पिल्ली चांगली होती पिढी चांगली नंतर पिढी पण मरक होती ती लोक लागली बरं त्यांची वाढत होत ना खरं आहे की म्हणून 2.5 महिने लावायची 3 महिने लावायची 2.5-3 महिन्यात लवकर गाडी पण पिढी मरक होती ती बरोबर आहे नंतर पैसे होत नाही ती पण एकाची मग 4,000 5,000 तशी गेली हां हां मला ते आपला तोटा नाही काय लशी हे द्यायचा काय काय विषय नाही तसलं काय नाही काय नाही काय नाही रोज सकाळी किती वाजता सोडायची 9ला 10ला सोडतो आम्ही 9ला 10ला सोडायची आणि संध्याकाळी आपलं 5-6ला बांधायची 4 वगैरे आणि खोराक जाणीच ती मका हा पण त्याचा टायमिंग टाइम काय गेल्यावर चालायला घ्यायचं गेल्यावर चालायचं हा पाणी चालायला फरक घ्यायचं बरं तिने पाजणे झालं आपलं काय डिलिव्हरीची ही काय अडचणी काय नाही मंत्री राहते बरं काय घरी गेली का पाठी नंतर बरं बरं आणि इकडे शेतात अशी चारायला आल्यावर काय अडचणी काय असं अडचण नाही नाही काय नाही कारण बागायत क्षेत्र जरा आता जास्त आहे वरची वर अशी काय नाही कुठे खाली दरवाजाकडे खाली घ्यायची बरं 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 दरवाजाकडे याची आता ही पडा कमी आणली नाहीतर दरवाजाकडे असतात असते 24 तास बरं म्हणजे चारायची बी अडचण नाही अडचण म्हणायचं. नाही काय ना आणि रोज असं पद्धतीनं मग रोज असं मोकळं मुक्त्याला नाही हा मुक्तच असं मुक्त्याला मुक्त हा आहे. मुक्त त्यांना बंदिस्त बांधून नाही त्यांना बंदिस्त नाही मुक्त आहे हा बंदिस्त बाया जातील लई बरोबर आहे पण रोज बंदिस्त ही खायची असं चारा खायला फरक आणि बंदिस्त खाल्ला फरक आहे होय की ही फिरवून खाणं व्यायाम बी होतो आणि वेगवेगळा चारा मिळतो. खाण्यात मिळतो असं मिळत नाही घरी. खरंय खरं पण त्या शेळीचं लय भारी वाटलं बरं का कारण एवढ्या शेळ्या तुम्ही कवा बिन बघा अजून दूध देतच ना कवा म्हणजे बिन मग तुम्ही सारखा ह्या रोडला असतो कवा बिन मला दाखवतो बर 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 आणि त्यात अजून दुसरी एक शेळी 1.5 लिटर दूध देते म्हणलं सकाळी 1.5 आणि संध्याकाळी 1 लिटर हा 2.5 लिटर रोज दूध. देते
अशा शेळ्या मिळाल्यावर पिली लय भारी होणार ती. पिली लय भारी होती. मग ते काय 1000 लाख शिकतात पुन्हा बरोबर आहे की. आणि ते बी कमी दिवसात. कमी दिवसात अजून 3 महिन्यात निघतो 3-8 महिन्यात लगेच. बरं बरं. चांगलं सांभाळतो. शेळ्या सुद्धा खाऊन बसते ते राव निवांत. शेळ्या खाऊन बसते हा. बाकी काय अजून दुसरं काय ना आपलं एवढं आपण जेवढं माहिती आपण देत आहोत आपल्या तेवढं अनुभव सांगितलं. हा. तुम्हाला अजून काय म्हणजे चांगले अनुभव म्हणा किंवा काय तुम्हाला असं वेगवेगळ्या शेळ्यातला अनुभव आलेला, खरेदी करताना लोकांनी काय बघून खरेदी करावी? शेळ्याची पारक पण खरेदी करायला लागते. पारक पण काय नेमकं बघा, काचन कशी द्यायची, राहीमान कसं द्यायचं. बर. राहणीमान म्हणजे कसं? टॉपमध्ये काय शेळ्या अंगात टाकत काय शेळ्या अंगात टाकलं असतं. बर बर बर. काय शेळ्याचा निक्यात चमकत का चमकली. हा हा हा. काय शेळ्या चमकत नाही मग हे असते माळगाव. बर बर. तशी बघून खरेदी करायला पाहिजे. चमकदार कातनीत करायची पातळ जाड. हा हा. कातन पातळ असली की ती शिळी खरेदी करायची, जाड असली की नाही. ती झाली मसरी. मग मसरी दिशी नाही आपली दिशी साधी शेळी झाली. बर बर. झाली जबलपुरी. बर बर. रट कातडाची. हा हा हा. आपली कातनीत कशी शेळी दिसते. कातणीला चांगली दिसते, कातनीला चांगली चमक आहे चांगली. चमक आहे. एका पैसे आपण डबल पैसे येते जरा. बरोबर आहे की. आपल्या डबल पैसे येतात आपण. हा. आणि अशी खरेदी केली तर आपल्याला ठेवली तरी फायदा आणि इकताना बी फायदा आपला तोटा होत नाही. बरोबर आहे की. फायदा होतो आपल्या 2 गोष्टीनं. हा. आपला फायदा आहे. ठीक आहे, छान आहे, आम्हाला माहिती दिली, धन्यवाद.